खुशीज व्लॉग्स. आजचा व्लॉग मामा मामी अँड मामांची मुलगी माय कझन सिस्टर सोबत स्टार्ट झालेला आहे. बिकॉज आज आम्ही खूप दिवसांनी बाहेर आलेलो आहोत. खूप दिवस म्हणजे आम्हाला 8 दिवस खूप होतात गाईज. ते आम्हाला खूप वाटतात. करमत नाही. आज आम्ही ना वाडेगाव रोडला एक नवीन ग्रँड विलेज म्हणून एक नवीन हॉटेल झालेलं आहे. खूप दिवसांनी म्हणजे फर्स्ट टाइमच आलोय आम्ही इथे. लेट्स रिव्ह्यू दिस हॉटेल म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात. तुम्हाला ॲम्बियन्स दाखवते मी. वेट येस तुम्हाला ॲम्बियन्स दाखवते. वेट बडे लोक डायरेक्ट ओनर संग भेटायला चाललोय गाईज. डायरेक्ट ओनरला भेटणार. ओनरला भेटूयात गाईज. आपण स्पेशालिटी हॉटेलची. बाई माझा घसा हे छान दिसतंय गाईज. आम्हाला म्हणजे आम्ही जस्ट असं डिनरसाठी आलो तर माहित नव्हतं एवढं चांगल्या हॉटेलमध्ये येणार आहे. आल्यावर समजलं आम्हाला. आउटफिट चांगला घातला असता काहीच काहीतरी बट माहीतच नव्हतं एवढं चांगल्या हॉटेलमध्ये यायचं म्हणून आम्ही जस्ट जेवायचं जायचं म्हणून आलो. बिकॉज आम्ही खूप थकलेलो आहोत आज. फॉरगिव माय वॉइस गाइस. घसा बसलाय. अरे आपका वॉइस सुनने के लिए आपको पता नहीं कितने लोग इंतजार करते हैं व्लॉग में. काही गाईस हा डायलॉग कोणत्या सिरियल मधला कमेंट करून सांगा. आय गेस सगळ्यांनाच माहित असेल ऑलमोस्ट हा डायलॉग. पुढे आलो आपण आम्ही चालत चालत टॉयलेट आलो गाईस. कुठे ते काय मी आता हाताला घ्यायचं त्यांना व्लॉग मध्ये. भेट ना लय ग्रँड विलेजच्या ओनरला भेटूयात आपण. गाईज ग्रँड विलेजचे ओनर आहेत आपल्या सोबत आज. कसं आहे जेवण मग ग्रँड विलेजचं? चला गाईज आम्ही सुद्धा रिव्ह्यू देतो आता तुम्हाला जेवण झाल्यावर. गाईज हॉटेलचा ॲम्बियन्स बाकी सुंदर आहे. एंट्रन्सलाच इथे लाइटिंग्स अँड इथे छानसं फाउंटेन टाईप आहे छोटंसं. एंट्रन्सला लाइटिंग प्लस फॅमिली और तुम्ही जर फ्रेंड्ससोबत आले असाल तर प्रत्येकाला असं सेपरेट प्लेस आहे म्हणता येईल बसायला. आणि ही बघा छोट्या बाळांसारखी खेळतीये. काय फिलिंग येते तुला? त्याच्याकडे बघून असं वाटतं मळेवाली भेटली सुना. आपल्या मळेवाला कुठे? सबके सामने नाचते ना गं. काही सबके सामने नहीं पूछते. जाने दो आप मुझे पर्सनली ऑफ कॅमेरा बताएंगे आपण. बरं गाईज ऑफ मला असे झोके वगैरे कुठे दिसले ना आम्ही लगेच जाऊन बसतो लहान मुलांसारखं. आमचं इनर किड जागा होतं. खाल्लं पिल्लं काही नाही पण पचवायची कामं पहिली. मग जेवण थोडं जास्त जाईल ग्रँड विलेजचं. त्यांच्या वयाचे होऊन जातो गाईज असं काही दिसलं की. आणि आम्ही लिटरली ह्या एज पासून एकमेकींना ओळखतो. सो ते आठवतं मग लगेच आम्हाला. चुप नाही तुम्हाला काळी बोलली. नाही गाईज चुकीचं आहे गाईज. बारके काय नाही गाईज. आधी मी मोठी होती हिच्यापेक्षा. हिची नंतर हाईट वाढली. काय माहिती कसं काय वाढली. कॉम्प्लेन प्यायला लागली नंतर वाटतं मला सोडून त्यामुळे मोठी झाली. इथे येऊन जर भाकरी ऑर्डर करत असाल तर भाकर मात्र चुरूनच खायची. ठाचून लिहिलंय भाकरी चुरूनच खायची. ताटाला वटकन लावायला विसरू नका. रस्ता प्यायचाच. गावरान तडका एकदम. शेवटी ढेकर द्यायला विसरू नका. पोटभर जेवून जा. मस्त लिहिलेले आहेत सूचना. वाचा तुम्ही निवांत पॉज करून व्हिडिओ. प्लेट्स देखो कितने एस्थेटिक है गाईज. आम्ही जेवायचं बघत बसायचं. गाईज आम्ही आता जेवणाची वाट पाहतोय. भूक लागली आहे. हा का आमचा मेन्यू आलेला आहे. लेट्स टेस्ट इट अँड रिव्ह्यू. आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो. ह्यांचं ग्रँड विलेजचं स्पेशल आहे काहीतरी. आणि काजू करी. आम्हाला स्पेशल गव्हाची रोटी. ह्यांनी सगळ्यांनी मैदा घेतल्यात. आम्ही गव्हाची. थोडेसे हेल्थ कॉन्शियस झालो आहोत थोडे. चहा पण बंद केलेला आहे. लेट्स हॅव डिनर गाईज. इथले युटेन्सिल्स एवढे एस्थेटिक आहेत ना. पण जेवण मात्र एकदम मस्त आणि गावरान आहे. खूप छान आहे. आम्ही तुम्हाला जसं बोललो होतो तुम्हाला रिव्ह्यू देऊ. जेवणाच्या आधीच रिव्ह्यू देतोय आम्ही. कारण खरंच खूप छान आहे.
काहीच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे छान, खूप सुंदर मस्त जेवण झालं एकदम घरगुती असं. हां जसं आम्ही तुम्हाला बोललो होतो तुम्हाला रिव्ह्यू देऊ, तर वी कॅन गिव्ह 5 स्टार रेटिंग हो राईट. नक्कीच. सर्विस पण चांगली आहे त्यांची, टेस्ट पण ऑथेंटिक आहे. सूचनेनुसार भाकरी घेतली नव्हती भाकरी म्हणून सुरट नाही खाल्ली. हा तो रस्सा घेतला नव्हता म्हणून वटकन नाही लावता आलं. पण तुम्ही आलात तर एवढं जेवण तुम्ही छान आलात तर नक्की ट्राय करा ते, एवढं सांगेल. शेवटची सूचना थोडीशी लागू झाली बरं का. Yes. जेवण छान होतं काय. खूप छान होतं, ॲम्बियन्स वगैरे सुद्धा एकदम परफेक्ट आहे. सो मस्ट टू विजिट. नक्की या एकदा. जवळ आहे, फार जास्त लांबही नाही आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये पॉसिबल झालं तर त्यांची हे ID वगैरे मेन्शन करेल. अँड येस, अजून काय म्हणायचं होतं, आमचं दुःख आम्ही आउटफिटमध्ये अशा आलं आहे. ॲम्बियन्स इतका छान आहे बट आम्हाला फोटोज नाही काढता आले. पण एनिवेज नेक्स्ट टाईम आल्यावरती छान असं हां मस्त सगळं करून येऊ, मग फोटोज काढूयात. चलो, असा होता आजचा ब्लॉग, छोटासाच होता. हाँ आप होते हो तो ब्लॉग स्वीटी हो जाता है. काही मी खुशी काही या नीट असता भी आहे ना तर कसा बसलाय तो. कोई बात नहीं, कोई नहीं देखने वाला, नहीं देखने वाला है गाइस, इतने गाइस है. चलो गाइस, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.